मस्त वाटला, चांगला वाटला. खूपच कठीण वाटलेला आहे. तुम्हाला कसा वाटला प्रवास? प्रवास छान झाला. तुम्हाला? खूप छान वाटलं. तुम्हाला कसा वाटला? आम्हाला नंबर एक वाटला. नंबर एक वाटला. आणि तुम्हाला? आम्हाला पण नंबर एक तिथं काय वाटलं? केलं. तुम्हाला किती तास लागले दर्शनाला? आम्हाला 27 तास लागले दर्शनाला. तुम्हाला कोण कोणलं होतं का? आपल्या सोबत हे काही मित्र आहेत, यांना आपण विचारू कसं दर्शन झालेलं आहे. हे आमच्या सोबत मित्र आहेत गोरखनाथ वाईचे, यांना विचारूत आपण हा कधी बसले होते, आता कधी रिटर्न गावाकडे चालले होते. हे घ्या बोला. सर, तुम्ही तिरुपतीला कधी निघाले होते? सोमवारच्याला आज भेटले होते मी का बघत पाचशे गेले? पायाने गेलतो अगोदर, नंतर वरून पुन्हा वापस आलो, नंतर पासा घेतल्या दुसऱ्या दिवशी. शांतीवर गेले का? दर्शनाला किती तास लागले? 7 तास. 7 तास लागले. त्याच्यानंतर तुम्ही हॉलमध्ये थांबले होते का रूम गेले होते? रूम केली होती. बरं, ते दर्शनाहून नंतर हे वरचे देव गेले असतील ना, ते पद्माशी हो, आणि खाली उतरायला तुम्ही पैदल आले का काय वाहन आले? जीप मध्ये. जीपमध्ये आले. नंतर खाली गोविंदा हे अगोदर करून गेले होते का नंतर दर्शन? अगोदर केलं. अगोदर केलं. हॅलो गाईज, आम्ही युट्यूब चॅनल वाले आकाश हमाने, मी कॅमेरामॅन आणि काही आमच्या सोबत ओळखीचे मित्र आहेत, त्यांना विचारू आपण दर्शन कसं झालं काय नाही. या. हॅलो हॅलो, राम राम हो इवाई. राम राम हो. युवाई तुम्ही कुठून आलेत? आम्ही परभणी परभणी. कधी बसले होते का तिरुपतीला जाण्यासाठी? 12 तारखेला. 12 तारखेला. वार कोणता वार होता? वार शुक्रवार. शुक्रवार होता. तर तुम्ही किती तासानंतर पोहोचले तिरुपतीला? 24 तासानंतर पोहोचलो. अच्छा, दर्शनाची पास भेटली होती का बगर पास गेले? नाही, पाच भेटली होती आम्हाला जाते वेळेस. अच्छा. तिघ जणाला पास भेटले होते. आम्ही अलिपीरला गेलो होतो. अच्छा अच्छा. काही जण तिथे पळालो, पाया पिया सांडल्या, तिथे सगळं झालं. मला घासाघाशी झाली, चांगलं वाटलं. अच्छा. तर जीवा जीव आला. यांना ऑटो करून गेलो 200 भेटली. आम्ही बॅग सांभाळत बसलो होतो. आणि हा एक असा मित्र आहे की यांचे जीप पाहसाल तर तुम्ही आपण व्हिडिओ याच्यामध्ये आम्ही खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. हात करते काय? याद राहते. हे काय? युवाई राम राम हो. राम राम. तर या मित्रांचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. तुला कसं कसं वाटलं? मला असं खूप छान वाटलं तिरुपतीला गेल्याच्या नंतर. तिकडे पायानं जाता वेळेस पायऱ्या होत्या, पायऱ्याने जाताना खूप अशी मजा आली. नंतर बजरंगबली भेटली, मूर्ती खूप मोठी मूर्ती होती. तिथे गेल्याच्या नंतर चहा पिला थोडासा, तर छान वाटलं. जरा छान वाटल्याच्या नंतर पुन्हा तिथून गेलो. कुठं बसलो नाहीत. आमच्या सोबतचे पोरं सगळे पाठीमागे राहिले होते. आम्ही 3 जण होतो, सगळेच अगोदर वर गेलो. आता ते 2 जण नाहीत सोबत, 2 जण दुसऱ्या डब्यात बसलेले आहेत. तुम्हाला जाऊन ते काय 1-2 कोटी रुपये भेटले की नाही? नाही, कोटी बिटी काय भेटले नाहीत आम्हाला पैसे. तिथे जाऊन आम्ही आमच्या मन शांती करण्यासाठी गेलो. आणि तुम्ही इथून निघाले, तुम्हाला काय काय वाटलं? कसं कसं होईल तिथं, काय काय होईल? काय नाही, नंबर 1 झालं. रुमा फिमा भेटल्या. फक्त एका पायावर थोडं उभं टाकावं लागलं, तेवढं सही झालं. नंबर 1 उगं रुमा फिमा भेटल्या. पोरांनी डर झोपे घेतल्या, बम खाल्लं. उगं मंदिरात जाऊन भात पीत खाला, पण जरा चपात्याची आठवण येऊ लागली, पण थोडं सांभाळून घेतलं. पोरायचं जरा अवघड झालं खाल्यामुळं. खोट बोलायचं नाही, खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. अहो, खरंच मी बोलायचं. काय म्हणतो, तुम्हाला तिकडं चपातीचीच आठवण येऊ लागली की बायकोची बी येऊ लागली? नाही, आपल्या इकडल्या जेवणाची खूप आठवण येऊ लागली. भारी वाटलं. मस्त पोरानं राडा केला. नंबर 1 ट्रिप झाली. तुमच्यासारखे पाहुणे भेटले, भारी वाटलं. लय नंबर 1 वाटलं, लय भारी वाटलं. ओके ओके ओके, धन्यवाद. तुम्हाला हे छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय.